वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे 24 फेब आणि खूप दिवसापासूनची माझ्या डोक्यामध्ये आयडिया होती की मला राईड करायची. ते फायनली आज माझा प्लॅन जो आहे तो मी एक्झिक्यूट केलेला आहे. आणि माझ्याबरोबर आता आज संकेत आणि आकाश आम्ही तिघंजण एकूण राईडला चाललेलो होतो. आता राईडला मी कुठे चाललो हे मी तुम्हाला गाडीवरती सांगतो, पण त्याच्यावर फक्त तयार होऊन घेतो. आता वाजले सकाळचे 7:24 निघायचा. 7 वाजताचा प्लॅन होता, पण ठीक आहे 5-10 मिनटं पुढे मागे चालतात. सो आता संकेत आणि आकाश मला हायवेला भेटणार. त्यांचा फोन येऊन गेला, ते येऊन थांबलेले आहेत. सो आता डायरेक्ट भेटूयात मीटिंग पॉईंटवरती. सो फायनली 7:25 झालेत, निघतो आहे घरातून. प्रॉपर सगळं गेअरअप वगैरे झालेलो आहे. आणि आता फायनली मी तुम्हाला सांगतो आम्ही एक्झॅक्टली चाललो आहे कुठे. प्लॅन फक्त आमचा एका दिवसाचा आहे, म्हणजे सकाळी जाऊन आम्हाला रात्रीपर्यंत परत यायचं आहे. सो आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. आणि गाडीमध्ये आता पेट्रोल काहीच नाही आहे. सगळ्यात पहिले तर गाडीमध्ये पेट्रोल भरायचं आहे. ऑल रायडर रेडी. आकाश आहे इकडे. एकूण आमच्या 3 गाड्या आहेत. एक ॲक्सेस आहे, एक बर्गमॅन आहे आणि एक एनटॉर्क 125. आणि जॅकेटमध्ये कसं परफेक्ट फील आहे, म्हणजे कम्फर्टेबल आहे ना एकदम. सांगा राईडसाठी कम्फर्टेबल. ऑलमोस्ट 500 किलोमीटर आहे जाऊन येऊन. ओके. तर आता इकडे खोणी गावामध्ये आलो आहे आणि इकडे पेट्रोल पंप होतो, तिकडे आम्ही सगळ्यांनी पेट्रोल भरून घेतलं. आणि जस्ट लाईक आमच्या तिघांच्या पण गाड्या. जवळपास इकडून सरळ पुढे जायचं आहे. तो आत्ता पोचलो आम्ही खोपोलीला. आणि खोपोलीला म्हटलं जरा हवा गाडीमध्ये चेक करून घेऊ, कारण गाडी चालवताना थोडीशी हलत होती. तर म्हटलं एकदा चेक करून घ्यावी फक्त. आणि आता खोपोलीला थांबलो आहे इकडे, तर हवा भरते.
वडापाव वगैरे खाऊन इकडचा. काय वडापाव? म्हणजे मी जेव्हा इकडे येतो ना, दरवेळेला पुण्याला वगैरे जातो ना, जाताना इकडे थांबतो. इकडचा वडापाव खरंच चांगला असतो खूप. आणि पहिल्यांदा थांबलाय मी, याच्या अगोदर पण थांबलो होतो. खाली आणि वरती मी इकडे मोस्टली थांबतो, म्हणजे इकडचा वडापाव मला खूप आवडतो. तर आतापर्यंत आम्ही खोपोली पार करून जस्ट घाटामध्ये एंट्री केली आणि घाटामध्ये इकडे वडापावचं दुकान आहे, तिकडे खूप चांगला वडापाव मिळतो काकांकडे. आणि आता इकडून आमचा प्लॅन असा आहे की जोपर्यंत पेट्रोल वगैरे संपत नाहीये तोपर्यंत सरळ गाडी चालवायची. ऑलमोस्ट 100-150 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉपच गाडी चालवणार आहोत. आता माहिती नाही काय आहे कुठेपर्यंत, तर आता कुठे थांबल्यानंतरच डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी तो. आणि हा माझा कॅमेरा आहे. ऍक्च्युली कॅमेरा वगैरे ना मी ऑन केला आणि कॅमेरा ऑन केल्यानंतर माईक मगाशी मला असं वाटलं की मी ऑन केलंय, पण माईक ऑनच केलेलं नव्हतं. तर गाडीवरती जे जे काय बोललो त्याच्यामुळे माईक मध्ये रेकॉर्डच झालेलं नाहीये. 9:30 वाजता इकडे पोहोचलो आणि एक अर्धा तासाचा ब्रेक झालाय आणि आता ब्रेक तर पुढे आता लगेच काही घ्यायचं नाहीये, सो लगेच निघतो आता. तर आता कॅमेराची सेटिंग पण थोडीशी चेंज केली. आता नॉर्मल याच्यामध्ये वाईड याच्यामध्ये चालू होतं आणि आता मी अल्ट्रा वाईडमध्ये शूट करतोय. तर माहिती नाही फुटेज कसं येतं, जेव्हा आता एडिट वगैरे करेन तेव्हाच कळेल की याचं शूट वगैरे कसं झालंय, व्यवस्थित फुटेज वगैरे आलंय की नाही. सगळ्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरून झालंय. सगळ्यांचंच ऑलमोस्ट नील झालं होतं ना. तुझ्या गाडीमध्ये 1-1.5 लिटर होतं, बाकी तुझ्या गाडीमध्ये 4 लिटर बसले. 4 लिटर बसले. माझ्या ह्याच्यामध्ये थोडं जास्ती बसले, तर मला ॲव्हरेज थोडा कमी आहे.
जर का तुला 40 देते तर मला 35 देतो ओके. हा मला 42 वगैरे. पण ठीक आहे, स्पीड आपला खूप चांगला मेंटेन झाला आत्ताचा. तर महाबळेश्वर आहे इकडून 83 किलोमीटर्स. आणि आता दादा कुठला एरिया कुठला हा? कामचडी भोर तालुक्यामध्ये कामतेडीला आता आम्ही थांबलो. इकडून 83 किलोमीटर आता महाबळेश्वर पुढे महाबळेश्वरसाठी. कुठं थांबायचं? कुठे थांबायचं आता? फाट्यावर थांबवतो महाबळेश्वरच्या. तर या फाट्याजवळ आता आम्ही थांबलो आहे. या फाट्यामधून जो समोर एक फ्लायओव्हर लागेल. फ्लायओव्हर घ्यायचा नाही आहे. फ्लायओव्हर जर घेतला तर सरळ कोल्हापूरचा रस्ता आहे. फ्लायओव्हरच्या खालून जाऊन एक राईट आहे सरळ महाबळेश्वरकडे. तर इकडे फक्त एक 5 मिनिटाचा फक्त ब्रेक घेतला आहे. आता इकडून डायरेक्ट महाबळेश्वरकडे आम्ही निघतो आहे. आणि राईड तर एकदम जबरदस्त होते. सो फार सो गुड. आणि जो मी ॲक्शन कॅमेरा घेतला ना DJIचा, तो ॲक्च्युली मी अजून त्याची गोष्टी झालेली नाही आहे. लिटरली मी काल माझा ॲक्शन कॅमेरा तो मी घेतला आहे. आणि आत्ता आज लगेच आम्ही राईडला पण निघालो होतो. त्याच्यामुळे त्याच्यापासून एकदम यूज टू झालेलो नाही आहे मी. त्याच्यामुळे प्रॉपर एकदम मला शूट त्याच्यामधून करता येत नाही आहे. पण मी जेवढं जमेल तेवढा चांगला हा व्लॉग तयार करायचा प्रयत्न करेन. सो तर महाबळेश्वरच्या अलीकडे 5 किलोमीटर थांबलो आहे. शिवनेरी फॅमिली रेस्टॉरंट आहे. तर जेवायचा असा प्लॅन होता इथे. तर आता थांबतो आहे. जे काय मिळेल ते खातो. आणि मग त्याच्यानंतर विचार असा चालला की प्रतापगडावरती जायचं. तर प्रतापगड इकडून 23 किलोमीटरवरती आहे. आणि 23 किलोमीटरसाठी अंदाजे पाऊण तास तरी नक्की लागेल तिकडे पोचायला. कारण रस्ते जे ते थोडेसे बारीक रस्ते आहेत आणि ट्रॅफिक वगैरे आहे. तर आत्ता वाजलेत 2:42 आणि अजूनपर्यंत आम्ही महाबळेश्वरला पोचलो नाही आहे. तर आकाशने नॉनव्हेज थाळी घेतली आहे आणि मी व्हेज थाळी घेतली आहे. संकेतनी एक भाजी कुठली तरी ऑर्डर केली आहे आणि दाल फ्राय पण ऑर्डर केलं आहे. तर मी तर थाळीच खाणार आहे. आणि कसं आहे नॉनव्हेज कसं आहे? तू माझ्या म्हणलं घेऊन बघ ना व्हेज कसं वाटतं. येतो थोडं. काय बोलली भाजी? भाजी याच्यामध्ये चणा मसाला आहे. नंतर ही कुठली तरी पनीरची भाजी आहे. दाल फ्राय पण आहे. हे नाही माहिती काय ते. हे पिठलं काहीतरी वाटतं आहे. पण थाळीचं एक नंबर दिसते. सही आहे. तर जस्ट जेवण झालं. जेवण कसं वाटलं तुला? चांगलं होतं जेवण. मस्त होतं ना? मस्त होतं. मी तर व्हेज खाल्लं आणि नॉनव्हेज थाळी घेतली होती. व्हेज पण खूप सुंदर होतं जेवण. नॉनव्हेज त्यांनी सांगितलंच एकदम टेस्टी होतं जेवण. तर कधी कोणाला यायचं असेल महाबळेश्वरला तर महाबळेश्वर आणि पाचगणीच्यामध्ये हॉटेल शिवनेरी म्हणून आहे. इकडे नक्की आहे. म्हणजे रेकमेंडेड आहे. खूप चांगलं हॉटेल आहे इथे. आणि जेवण कारण एकदम प्रॉपर जेवण आहे. आणि जेवण खूपच जास्त टेस्टी होतं. तर आता सगळी तयारी झाली आहे. आता इकडून पुढे महाबळेश्वरला जायला मी निघतोय. चलो लेट्स गो. यस डायरेक्ट महाबळेश्वर. चला.
जस्ट इकडे आता जेवून थोडंसं पुढे आलो इकडे वेण्णा लेक आहे. आता वेण्णा लेकला इथे सगळे घोडे म्हणजे हॉर्स रायडिंग वगैरे तर आहेतच आणि इथे खाली बोटिंगचं पण ऑप्शन आहे. हे बोटिंग करायची का? बघू जाऊन पहिला कसं आहे ते. चल इथं खाली जाऊन बघू बोटिंग वगैरे कसं सीन आहे अंड्याच्या नंतर. घोड्यांची नावं पण एक नंबर आहे ना. एका घोड्यावरती पाटील. मस्त केलंय ना यांनी सगळं. हा गो कार्टिंग करू शकतो. हा ते पण आहे. ठीक भाई हॉर्स रायडिंग वगैरे तर मला काय पटत नाही त्या सगळ्या गोष्टी. मी तर काय करत नाही. त्याला विचारलं तो बोटिंगचे बोलला 600 रुपये आपली पॅन्डलवाली बोट आणि जर कधी अशी शेडवाली पाहिजे असेल तर 3 लोकांचे 1200 रुपये. चालवणारा तो. महाग आहे असं नाही वाटत. बरंच महाग आहे. तर आत्ता आम्ही आहोत प्रतापगडाच्या रोडवरती आणि अतिशय सुंदर व्ह्यू आहे हा इकडे. म्हणजे दोन्ही साईडनी अशा झाडी झुडपं आहेत, मध्ये अशी छान छान मंदिरं आहेत, काही ठिकाणी वस्तीसुद्धा आहे आणि काही एकदम मोकळा रस्ता, एकदम जंगल टाईप रस्ता आहे आणि अतिशय सुंदर वाटतं इकडे. म्हणजे गाडी चालवताना पण जी मजा येते ना ती अतिशय सुंदर मजा आहे. म्हणजे खूपच छान वाटतं, अतिशय सुंदर वाटतं. थोडी नागमोडी वळण आहेत आणि एका साईडला पूर्ण दरी आहे. झाडांमध्ये दिसत नसेल पण एका साईडला पूर्ण दरी आहे आणि तिकडचा तो व्ह्यू एकदम ऑसमच आहे. म्हणजे मी आता तिकडे कॅमेरा लावला नव्हता पहिले एकदा हेल्मेटला, आता माउंट कन्हाडी जेव्हा थांबलो ना तेव्हा मी तिकडचा व्ह्यू बघितला. अतिशय सुंदर एक नंबर व्ह्यू आहे. बघा इथे आता मी गाडी स्लो करून तुम्हाला दाखवतो की नक्की व्ह्यू कसा. हो 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 पूर्ण दरी. तिकडे खाली गावसुद्धा दिसत आहेत. एखाद्या वेळ कॅमेरामध्ये दिसत नसेल पण खाली गावसुद्धा दिसत आहे. तर आता आम्ही जस्ट प्रतापगडच्या पायथ्याशी पोचलोच होतो पण तेवढ्यात संकेतच्या गाडीचा एक प्रॉब्लेम झाला. ते तुम्ही मगाशी क्लिप बघितली असेल, गाडी कशी वाकडी झालेली, टायर पूर्ण याचं बेंड झालंय, पूर्ण टायर हलतोय आणि इकडचा हा पार्ट पण काहीतरी तुटलाय. मरगड तर घासलाय तो पूर्ण, घासला गेलाय. म्हणजे आता तर जिकडे हा गाडीचा प्रॉब्लेम झाला तिकडून 3-4 किलोमीटरपर्यंत कुठेही गॅरेज नव्हतं. आत्ता एका ठिकाणी आलो आहे आणि इथे एक गॅरेज आहे
तर त्यांना दाखवतोय. आता गाडी व्हायला किती वेळ लागेल हे माहिती नाही आहे. पहिले त्यांना प्रॉब्लेम विचारून घेतो. मला असं वाटतं की याचं बेरिंग वगैरे गेलं असेल. तुला सकाळपासून असं वाटत होतं ना गाडी इकडे तिकडे हलते? हां हां. नाही, टायर तर व्यवस्थित होतं. हा पार्ट एक तुटला आहे आणि याच्यामधून टायर गाडी चालवताना ना आवाज खूप करते. हे अडकते काहीतरी. तर आता काकांनी बघितलं आहे चेसीमधलं कुठलं तरी एक रॉड आहे. तो जो रॉड काहीतरी निघाला आहे वाटतं बाहेर, का बेंड झाला आहे. काय झालं दादा? प्रॉब्लेम काय? कुठला बोल्ट तुटलाय? सेंटरचा इंजिन जो जोडतो ना गाडीला, हां हां. इंजिनचा सेंटर बोल्ट तुटला त्याला. आहे आपल्याकडे. लय लांबड आहे. काय ऑप्शन आहे आता व्यवस्थित करण्यासाठी? त्यालाच व्यवस्थित करणार सर, बसवून देणार. हां. हळूहळू महाबळेश्वरला. आणि महाबळेश्वरला जाऊन बाकीचं पुढचं काम होऊन जाईल ना? ठीक आहे, चालतंय. नवीन टाकू शकतो ना, तिकडनं खोललं की इकडे बाहेर येणार. मारा नाही, बारीक टाका. मारा टाका त्याला बारीक. हां बस बस येईल आता. तर संकेतच्या गाडीचा जेव्हा प्रॉब्लेम झाला होता त्याला आम्ही जरा जुगाड वगैरे करून सॉल्ट आऊट केलेलं आहे. पण आता प्रॉब्लेम असा झाला की आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्हाला परत मुंबईला जायचं आहे. तर जे बाकीचं सगळं फिरायचं होतं ते तर आम्ही फिरत नाही आहे. पण आता आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी आलो होतो, तर म्हटलं प्रतापगडावर जाऊयात आणि गड जरा बघूयात. सो आम्ही आत्ता आलो इथे. प्रतापगडावरून असा व्ह्यू आहे आणि इकडे समोर वणवा पेटवलं आहे. प्रतापगडावरून असा काहीसा व्ह्यू आहे आणि अतिशय प्रसन्न वाटतं इकडे. खूप सुंदर व्ह्यू आहे. ॲक्च्युली असं वाटतं की पाऊस वगैरे पडेल. आता मी प्रतापगडाच्या वरती उभे आहेत, बुरुजावरती, झेंडा बुरुजावरती, आणि इकडून आपल्याला सनसेट दिसतो. अतिशय सुंदर दृश्य आहे आणि हा पूर्ण प्रतापगड. तर मगाशी जेव्हा संकेतची गाडी इकडे खराब झाली होती तर या गॅरेजला आम्ही थांबलो होतो, श्री गजानन सर्व्हिस, आणि या दादांनी आमचं सगळं काम व्यवस्थित करून दिलं आणि आता सुखरूप आम्ही इकडून घरी मुंबईला जाऊ शकतोय. सो दादाचे एकदम मनापासून धन्यवाद. दादाने आमचं काम व्यवस्थित करून दिलं आणि म्हणजे खूप त्यांचं आम्हाला मदत झाली. नाही तर आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला असता, कुठेतरी थांबावं लागलं असतं. पण आता थांबायची गरज नाही, आम्ही डायरेक्ट आता आमच्या घरी जाऊ शकतो मुंबईला. सो दादा थँक्यू. चलो येतो. आता आम्ही आलो मॅप्रो गार्डनमध्ये. चॉकलेट्स वगैरे घ्यायचं, तेवढे चॉकलेट्स वगैरे घेतो. जास्ती काही शॉपिंग करणार नाही आहे, फटाफट निघायचं आहे. आता वाजले 8:22 आणि अजूनपर्यंत आम्ही महाबळेश्वरमध्येच आहोत आणि आम्हाला असं वाटतं आहे घरी पोचेपर्यंत मे बी 3-3:30 पण होऊ शकतात. जास्ती रोड तर रात्रीचा कवर करता येणार नाही, पण तरीसुद्धा ट्राय तर मी करतोच आहे. सो बघू.
नेक्स्ट डे काल रात्री आम्हाला घरी पोहोचायला 3 वाजले. पुण्यानंतर व्यवस्थित गाडी घेऊन आलो, नो प्रॉब्लेम. पण टायर्ड खूप झालेलो, त्याच्यामुळे कुठेही व्लॉग वगैरे केला नाही. पुण्यामध्ये थांबून आम्ही प्रॉपर जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर घरी आलो. पण टायर्ड इतका झालेलो होतो की घरी आल्यानंतर फक्त फ्रेश झालो आणि जो त्याच्यानंतर झोपलो तो आत्ताच मी उठलो आहे. सो तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं हे व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा.